नमस्कार मैत्रिणींनो, कशात सगळ्या मस्त ना. आज ना आपण मेथीचे एकदम पौष्टिक, गुणकारी, भरपूर कॅल्शियम असलेले, अजिबात कडू लागणार नाहीत, डिलिव्हरी नंतर खाल्ले जाणारे एकदम पौष्टिक मेथीचे लाडू बनवतोय. चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते बघूया. आता आपण मेथीचे लाडू बनवतोय तर सगळ्यात आधी 50 ग्रॅम मेथी एका कपाने मोजून घेतलेली आहे. 1 कप मेथी ती ना बारीक गॅसवर फक्त 2 मिनटं छान भाजून घ्यायची. भाजून घेतलेली मेथी मिक्सरला एकदम बारीक पावडर तयार करायची. थोडीशी रवाळ आहे बरं का पावडर. आता ह्या पावडरमध्ये जेवढी मेथी घेतलेली आहे ना तेवढं साजूक तूप घ्यायचं. 50 ग्रॅम मेथीसाठी 50 ग्रॅम साजूक तूप. आता आपण कपाने मोजून 1 कप मेथी घेतलेली आहे, तर त्याच कपाने मोजून 1 कप साजूक तूप याच्यामध्ये मिक्स करूया. हे बघा छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हे रात्रभर भिजून घेऊ. 8 ते 9 तास आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे. मेथी छान भिजली तर ती कडू लागणार नाही. मस्तच. आता ना आपण इथे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 100 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा खीस, 50 ग्रॅम पिस्ता, 40 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम हाळीव, 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम आपण इथे घेतलेली आहे खारीक. आता ही खारीक फोडायची. खारकीचं मागचं एक छोटंसं टोक असतं ते बाजूला काढून या पद्धतीने खारकीचे तुकडे करायचे. त्याच्यामधली बी बाजूला काढून घ्यायची. ते टोक जर याच्यामध्ये आले तर आपले लाडू कचकच लागतात. खारकीचं टोक आणि आपल्याला खारकीमधली बी बाजूला काढून टाकून खारकीचे असे तुकडे करून घ्यायचेत. आणि आपण घेतलेलं आहे 300 ग्रॅम गूळ. एवढं सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. 1 किलोच्या प्रमाणात सगळं साहित्य आहे. चला आता आपण सगळं साहित्य मस्त खमंग भाजून घेऊया. आता आपण एक कढई घेऊ. बारीक गॅसवर खसखस सुरुवातीला भाजून घेऊ. मस्तच. हे बघा भाजून घेतलेली खसखस एका ताटामध्ये काढून घेऊ. आता आपण कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस घेऊ. आता लाडू जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा खीस चांगला परतून घ्यायचा. बारीक गॅसवरच खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात आणि लाडू खरपूस लागतात. हे बघा बारीक गॅसवर चांगला तांबूस कलर येईपर्यंत सुक्या खोबऱ्याचा खीस आपण भाजून घेतलेला आहे. चला आता आपण हा ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये घेऊ हाळीव. छान मिक्स करत बारीक गॅसवर 2 मिनटं हाळीव भाजून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये बदाम, काजू, अक्रोड आणि पिस्ता सगळे ड्रायफ्रूट्स घेऊ. 1 चमचा साजूक तूप घेऊ. आता बारीक गॅसवर छान मिक्स करत आपण हे खमंग भाजून घेऊया. आपल्याला हे हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर मी हे छान 3 ते 4 मिनटं खमंग भाजून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि हे ड्रायफ्रूट्स थंड करून घेऊ. आता आपण दुसरीकडे मिक्सरला खारीक पावडर तयार करून घेऊ. मिक्सरचं छोटं भांडंच घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे पावडर आपली लवकर तयार होईल आणि बारीक तयार होईल. तर मिक्सरला खारीक फिरवून घेऊ. हे बघा एकदम खारकीची बारीक पावडर तयार झालेली आहे. आता आपण ही एका कटोरीमध्ये काढून घेऊया. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हाळीव, सुक्या खोबऱ्याचा खीस आणि खसखस तिन्ही घेऊन आपण मिक्सरचं झाकण लावू आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ. हे बघा एकदम बारीक पावडर तयार झालेली आहे. मस्तच. आता आपण ती खारीक पावडरमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपल्या इथे ड्रायफ्रूट्स थंड झालेले आहेत. ते आता आपण थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन
त्याची पण आपण पावडर तयार करू। आता ही पावडर तयार करताना एकदम मिक्सर चालू ठेवायचं नाही, चालू बंद मिक्सर करत आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे। हे बघा, चालू बंद मिक्सर करत मी इथे छान याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। जेवढी बारीक पावडर तयार करता येईल तेवढी बारीक पावडर तयार करायची आहे, कारण हे बाळातीन बाईला लाडू खायचे आहे डिलिव्हरीनंतर, म्हणून आपण ही एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। मस्तच, हे बघा। आता इथे आपली सगळी ड्रायफ्रूटची पावडर आपण इथे बनवून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये रात्रभर भिजून घेतलेली मेथी, सकाळी तुम्ही बघू शकता छान फुललेली आहे, याचा कडूपणासुद्धा कमी झालेला आहे। तुम्ही ही मेथी दुधामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता, पण ते लाडू जास्त दिवस टिकत नाहीत। जर तुम्ही मेथी तुपामध्ये भिजवून घेतली तर ते कमीत कमी 2 महिने लाडू टिकतात। तर हे बघा, आता आपण मेथी छान पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची। आपल्या ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये आपण मेथी चांगली मिक्स करून घेऊ। तर मेथी छान मिक्स झालेली आहे। आता आपण कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप आणि आपण इथे ना डिंकाची पावडर घेतलेली आहे। तुम्ही इथे अख्खा डिंकसुद्धा घेऊ शकता, पण अख्खा डिंक आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचा, नंतर मिक्सरला बारीक करायचा। जरा तो कचकच लागतो, म्हणून मला हे सोपं वाटलं। मी आधी डिंकाची पावडर डिंक मिक्सरला फिरवून घेतला, त्याची पावडर तयार केली आणि नंतर ती तुपामध्ये तळून घेतली। हे फार सोपं जातं आणि पावडर लवकर तळली जाते। हे बघा, मस्त डिंक तुपामध्ये फुललेला आहे, बघू शकता पावडर किती छान फुललेली आहे। आता आपण याच्यामध्ये ना 300 ग्रॅम गूळ मिक्स करू। गुळाचं प्रमाण आपण योग्यच घेतलेलं आहे, एवढाच गूळ घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य 1 किलोच्या प्रमाणामध्ये आहे। हे बघा, आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि गूळ मिक्स करून घेतलेला आहे। गूळ मिक्स केल्याबरोबर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपली कढई गरम आहे, गूळ टाकल्याबरोबर छान तो 1 मिनिटामध्ये वितळला जातो। बघू शकता गूळ छान वितळलेला आहे। आता आपली इथे ड्रायफ्रूट्स पावडर आहे। आता हा वितळलेला गूळ आपण ह्या ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये मिक्स करूया। हे बघा, आता आपण हा ना आधी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊ। मस्त, छान मिक्स झालेला आहे। आता गूळ सगळीकडे छान मिक्स व्हावा यासाठी आपण तो हाताने चांगला मिक्स करून घेऊ। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचा आहे। मस्तच, या पद्धतीने गूळ आपण छान मिक्स करून घेतलेला आहे। चला आता आपण लाडू बनवून घेऊया। हे बघा, एका हाताने सुद्धा तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता। लाडू बांधण्यासाठी खूप सोपे जातात। हे बघा, एकाच हाताने आपण छान लाडू बनवून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेणार आहोत। खूप पौष्टिक लाडू आहेत हे, खूप गुणकारी, भरपूर कॅल्शियम असते याच्यामध्ये। डिलेवरी झाल्यानंतर त्या बाईला हे लाडू दिले जातात। सकाळी रोज 1 लाडू खाल्ल्यानंतर कंबरदुखी कमी होते। खूप पौष्टिक लाडू असतो। मग तुमचं कंबर दुखत असेल किंवा गुडघा दुखत असेल, खूप अशक्तपणा आला असेल, तर तुम्ही हे लाडू हिवाळ्यामध्ये बनवून खाऊ शकता। खूप पौष्टिक आहे। हे डिलेवरी झाल्यानंतर हे लाडू खाल्ले जातात। हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत। मस्त इथे आपले 1 किलोचे 21 ते 22 लाडू बनवून तयार झालेले आहेत। आता तुम्हाला मी 1 लाडू फोडून सुद्धा दाखवत आहे। हे बघा, किती मस्त आपला इथे लाडू बनवून तयार झालेला आहे। तोंडात टाकताच हा विरघळतो आणि एकदम याची बारीक पावडर तयार केलेली आहे, कारण आपण हे बाळातीन बाईसाठी लाडू बनवलेले आहेत। मस्तच, अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण मेथीचे लाडू बनवलेले आहेत। या पद्धतीने जर तुम्ही मेथीचे लाडू बनवले
तर ते अजिबात कडू लागणार नाहीत. बनवायला फार सोपे आहेत. फक्त अर्ध्या तासामध्ये 1-1 किलोचे लाडू बनवून तयार होतील. तुम्ही एकदा नक्की बनवा. अजिबात कडू लागणार नाहीत. नक्की आवडीने खाताल. खूप खूप पौष्टिक आहेत. हिवाळ्यामध्ये असे लाडू नक्की बनवून खा. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. आता सध्या उन्हाळा चालू आहे. आत्ता नाही बनवले तरी चालतील. हिवाळ्यामध्ये बनवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच रेसिपीला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.